कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. पुण्यातल्या स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार प्रकरणाची मुख्यमंत्री फडणवीसांकडून दखल. तपास गंभीरतेने करा, फडणवीसांच्या पुणे पोलीस आयुक्तांना सूचना. पुणे अत्याचार प्रकरणातील आरोपीला फाशी झाली पाहिजे, आरोपीला तात्काळ अटक करा. अजित पवारांच्या पुणे पोलिसांना सूचना. अजित पवारांनी पोलिसांकडून कारवाईचा अहवालही मागवला. स्वारगेट बस आगारातील 23 सुरक्षा रक्षक निलंबित, नवे सुरक्षा रक्षक नेमणार. पुणे अत्याचार प्रकरणानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. स्वारगेट बस स्थानकावर दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आमने सामने. ठाकरेंच्या शिवसेनेकडून एकनाथ शिंदेंविरोधात घोषणा दिल्यानं शिंदेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक. पुणे अत्याचार प्रकरणानंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून बससह आगारातील सुरक्षा रक्षक कार्यालयाची तोडफोड. जुन्या बसमध्ये दारूच्या बाटल्या, साड्या, बेडशीट सापडल्याचा वसंत मोरेंचा आरोप. पुणे अत्याचार प्रकरणी पोलिसांकडून आरोपी दत्तात्रय गाडेचा शोध सुरू. स्वारगेट स्थानकाच्या आगार नियंत्रक मोहिनी ढेरेंसह आतापर्यंत 20 जणांची चौकशी. आरोपीचं शेवटचं लोकेशन शिरूर असल्याची माहिती. मी त्या बसचा वाहक आहे असं सांगून आरोपीकडून तरुणीवर अत्याचार. शिवशाही बस ड्रायव्हरचा वरिष्ठांकडे जबाब. शिवरायांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य खपवून घेणार नाही, चौकशी करून तथ्य आढळल्यास कारवाई होणार. इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया. प्रशांत कोरटकरचं थोबाड रंगवलं पाहिजे, बहुजन पोरांनी ठरवलं तर कोरटकर रस्त्यावर फिरू शकणार नाही. इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणानंतर जितेंद्र आव्हाड आक्रमक. आरोप झालेला ओएसडी चालत नाही, मग मंत्री कसे चालतात? खंडणी, कौटुंबिक हिंसाचार, हार्वेस्टर घोटाळा, पीक विमा घोटाळ्याचं मुंडे कंप्लीट पॅकेज. सुप्रिया सुळेंचा मंत्री धनंजय मुंडेंवर निशाणा. महाशिवरात्रीनिमित्त जेजुरीतील खंडोबा मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी. जेजुरीचा खंडोबा गड विद्युत रोषणाईने झगमगला. बिटकॉइन प्रकरणी महाराष्ट्रातील पुणे, नांदेड, कोल्हापूर, मुंबईसह देशात 60 ठिकाणी सीबीआयची छापेमारी. छापेमारीत 23,94,00,000ची क्रिप्टोकरन्सी जप्त. चॅम्पियन्स ट्रॉफीत अफगाणिस्तानने इंग्लंडला धुतलं. इब्राहिम जादरांची आक्रमक 177 धावांची खेळी. अफगाणिस्तानचं इंग्लंडला 326 धावांचं आव्हान. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.